लाडक्या बहिणीचं या योजनेचा आम्हाला विरोध नाही, आम्ही स्वागतच करतो, मिळालंच पाहिजे. पण आमच्या भगिनींना लाईटचे बिल कमी आले पाहिजेत, महागाई कमी झाली पाहिजे, त्यांच्या हाताला त्यांच्या मुलाबाळांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, ही काळजी आम्हाला आहे. आज लाईटचं बिल त्यांनी किती युनिट वाढवले आपणही त्याचं सगळे भोगत असाल. आज जिथं 2 लाईट असेल त्याच्या घरी 1 पंखा असेल त्याला सरळ आता 3-3, 4-4 हजाराचं बिल आलेलं आहे. एवढ्या पद्धतीनं त्याला महागाई वाढवली आहे. म्हणजे एकीकडे 1,500 रुपये द्यायचे आणि एकीकडे त्यांच्या हातून लाईटच्या बिलाच्या माध्यमातून आणि महागाईच्या माध्यमातून त्यांच्या खिशातून पैसे काढायचे. हे जे राज्याचं सरकार कृत्य करत आहे आणि त्याच्यामुळे आमच्या भगिनींना सुद्धा हे लक्षात आलेलं आहे, आमच्या बहिणींना सुद्धा हे लक्षात आलेलं आहे की हे सरकार फक्त निवडणुकीसाठी आम्हाला या पद्धतीच्या योजना पुढे आणून आमची दिशाभूल करत आहे, ही सुद्धा लाडक्या बहिणींना कळलेलं आहे. आपण सांगतो की आता पोलीस भरती चाललेली आहे. आम्ही सरकारला सांगितलं की पावसाळ्यामध्ये पोलीस भरती करू नका. त्यांना मागं पण सांगितलं, जेव्हा नागपूरचं अधिवेशन होतं त्यावेळेस आम्ही सांगितलं की जेवढ्या काही या पद्धतीच्या फिजिकल आपण नोकरी ज्या भरतो, पदं भरतो, त्याला त्याचा एक काळ ठरवला पाहिजे. पण यांनी जाणून बुजून पावसाळ्यामध्ये ह्या ठेवलेल्या आहे. आता ह्या ग्रामीण भागाच्या मुली आणि मुलं जेव्हा पोलीस भरतीला येतात, आता मुंबईमध्ये मी पाहिलं परवा, मुंबईमध्ये आमच्या मुली, आमचे ते मुलं, त्यांचे गार्जियन असते त्या रस्त्याच्या कडेला झोपतात. पाऊस येतं, कुठं बस स्टँडला झोपतात, कुठं रेल्वे स्टेशनवर झोपतात, राहायला व्यवस्था नाही. सरकारने त्या पद्धतीच्या व्यवस्था केल्या नाहीत. म्हणजे एकीकडे आम्हाला विधानसभेमध्ये आम्ही जेव्हा त्यांना प्रश्न विचारले होते की आम्ही ही व्यवस्था करू अशा पद्धतीचं त्यांनी सांगितलं होतं, पण कुठेही व्यवस्था त्या पद्धतीची केली नाही. ते आपण सगळे चित्र पाहताय का. आणि मतिमंद सरकार, याला या सरकारचं आपल्याला मतिमंद सरकार म्हणता येईल या सरकारला, की यांना जनतेची काळजी नसलेलं सरकार, आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी काही पण करायला निघालेलं हे सरकार, या सरकारचं कृत्य आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतं. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये सगळीकडे एक वातावरण आहे. काल आम्ही नांदेडमध्ये होतो. नांदेडमध्ये आपण पाहिलं की एकट्या नांदेड जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाकडे तिकीट मागण्यासाठी 1,000च्या वर उमेदवारांनी आमच्याकडे अर्ज केलेला आहे. एकट्या नांदेड जिल्ह्यात 1,000च्या वर. म्हणजे तुम्हाला सांगायचं तात्पर्य असं की काँग्रेसच या महाराष्ट्रामध्ये, मी नांदेडचा मुद्दा सांगितलं, महाराष्ट्रामध्ये तर जास्त आहे. मी तुम्हाला सांगितलं की नांदेडमध्ये काल आपले जेव्हा 24 फरवरीला महान नेते निघून गेले त्यावेळेस आपणच सगळेजण सांगत होतं की आता मराठवाड्यात काहीच राहणार नाही. पण मराठवाड्याच्या जनतेनं, जे काँग्रेस विचाराची जनता आहे, त्यांनी सामान्य कार्यकर्त्यांना आमच्या या मराठवाड्यामध्ये 3च्या 3 जागेमध्ये खासदार बनवलं. म्हणून मराठवाड्याच्या जनतेचं मी प्रदेश काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून आभारी मानतो. या पद्धतीची नेत्यांची नाही तर इथं जनतेची मागणी आहे की काँग्रेसच मराठवाड्याला पुढे नेऊ शकतं, महाविकास आघाडी सरकारच हे मराठवाड्याला पुढे नेऊ शकतं. अशा पद्धतीची भावना मराठवाड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि त्याच्यामुळे भीतीच्या पोटी पुन्हा तुम्हाला सांगतो की हे सरकार निवडणुका 1 महिने पुढे ढकलण्याच्या काळजीमध्ये लागलेलं आहे. आणि असं झालं तर जसं गेल्या 3 वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका केल्या नाही, घटनात्मक ती व्यवस्था असताना सुद्धा दर 5 वर्षांनी निवडणुका झाल्या पाहिजे. पण आज स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका या गेल्या 3 वर्षापासून महाराष्ट्रात झाल्या नाही. त्याचं प्रमाण आपण पाहिलं, त्याचे परिणाम पाहिले की सरकार आणि प्रशासक आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आणि म्हणून पूर्ण शहरामध्ये असेल, ग्रामीण भागामध्ये असेल, डेंग्यूची साथ मोठ्या प्रमाणात आपण पाहायला मिळते आहे. रोगराई मोठ्या प्रमाणात पसरलेली आहे. प्रशासकाला घेणं देणं नाही.
सरकारला कमिशन द्या, असं ते काय परिस्थिती आहे. जो विकासाचा पैसा, जनतेच्या घामाचा पैसा त्या प्रत्येक ठिकाणी येतं, त्यालाही सुद्धा यांच्याजवळ त्याच्यातली लूट करण्याची यांची जी प्रथा आहे, त्यामुळे आता पुन्हा विधानसभा 1 महिना कसे ढकलता येईल त्याच्यावरचा प्रयत्न या सरकारचा चाललेला आहे. विचारा प्रश्न. कोणाचे? आम्ही कुठली प्रतिक्रिया देत नाही त्याच्यावर. चुनावी रणनीति क्या है आपकी कांग्रेस पार्टी की? मराठी करून किती जागा लढवणार आहात आणि तुमचं तसं काही ठरलंय का? आम्ही 288 जागा आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढतो आहे. त्याच्यामुळे काँग्रेस म्हणून सांगा ना, काँग्रेस म्हणून ते सांगितलं ना, आम्ही वेगळं काही सांगत नाही. 288 सांगितलं ना. त्याच्यामध्ये 10 जागा आहे तिथे घेणार का तुम्ही? काय म्हटलं तुम्हाला? आम्ही 288 जागा लढतो. नाना, रासायनिक कुठे मग काँग्रेसमध्ये महाविकास आघाडी म्हणून लढतोय आम्ही. काँग्रेसने राज्यात उमेदवारांची निवड सुरू केली आहे का? बिलकुल झाले. आता फॉर्म आले. लास्ट डेट होती 10 तारखेला. 12 पासून आता आजपासून आम्ही सर्वे पण चालू करतोय प्रत्येक विधानसभेचा आलेल्या उमेदवारांचा, आणि मग त्याच्यातून नाही 1 महिन्यामध्ये म्हणजे आमचा प्रयत्न आहे की आता मी तुम्हाला सांगितलं, 1 महिना पुन्हा निवडणूक पुढे ढकलली गेली अजून ते सगळे प्रॉब्लेम आहे. पण 15 दिवसाच्या आत जसं लोकसभेला आम्ही निर्णय घेतले होते तसं आमचा प्रयत्न आहे की 15 दिवसाच्या आत आमच्या उमेदवाराची घोषणा आम्ही करू. साहेब, उमेदवारी मागण्यासाठी तुमच्याकडे प्रचंड ओघ आहे असं तुम्ही म्हणाला. त्यामध्ये महाराष्ट्रातल्या 21 आमदारांची कामगिरी ही खराब असल्याचं कळतंय आणि त्या आमदारांना तिकीट मिळणार नाही असंही सांगितलं जाते आणि हे तुम्हाला वरून पण सूचना आल्या आहेत असं कळतंय. काय त्याच्याबद्दल? अजून आमदारांच्या बाबतचं जे आहे, आता आमचा सर्वे मी तुम्हाला सांगितलं की आता मतदारसंघनिहाय सर्वे आमचा चालू होत आहे उद्यापासून. त्याच्यामध्ये असं कुठलंही अजून आमदारांच्या बद्दलचा रिपोर्ट आलेला नाही. आता आम्ही जो सर्वे करू त्याच्यामध्ये जो रिपोर्ट येईल आणि जिथं आमचा आमदार तिथं कमी पडत असेल तर तिथं नवीन चेहऱ्याला तिकीट दिले जाईल. साहेब, लोकसभा निवडणूक लढवतो असं सांगताय आणि दुसरीकडे संजय राऊत महाविकास आघाडीचा चेहरा मुख्यमंत्री पदाचा उद्धव ठाकरे आहे असं सांगताय. मला असं वाटतं नाही, मी त्यांचं खासदार बाळूमामा यांनी असं सांगितलं की उद्धव अरे एवढं उत्तर येऊ दे ना. मुख्यमंत्री तुमचे खासदार म्हणतात उद्धव ठाकरे. मी आपल्याला सांगतो, मी असो, शरद पवार साहेब असतील किंवा उद्धव ठाकरे साहेब असतील, यांनी असं वक्तव्य केलं असेल तर असं दाखवा. नाना पटोले असेल, बाळासाहेब थोरात असतील, किंवा शरद पवार साहेब असतील किंवा उद्धव ठाकरे साहेब असतील, ऐका ना माझं, मी तुम्हाला साधं सांग. तर यांनी सांगितलं असेल की आम्ही मुख्यमंत्री होतो, असं सांगितलं असेल तर असं कुठं रेकॉर्डला असेल दाखवा. हे चालत राहणार आहे. हे या गोष्टीला काही हे नाही. आमचं तिघांचं एकमत आहे आणि महाविकास आघाडी म्हणून आम्ही जाऊ, कारण की महाराष्ट्रातलं भ्रष्ट, महाराष्ट्राचा धर्म विकणारा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला मातीत गाडणाऱ्या या महायुतीला आम्ही जमीन गाडण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपद हे त्याच्यापेक्षा महाराष्ट्रातली अस्मिता आणि महाराष्ट्राचा धर्म वाचवणं हे आमचं काम आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पद हा नंतरचा विषय आहे, पहिला आमचा विषय नाही. सत्ता राऊतांची दखल घेण्याची गरज नाही थोडक्यात. ही आम्ही सांगितलं ना, मी हे केलं. उद्धव ठाकरे साहेबांनी असं सांगितलं असेल तर तुम्ही सांगा मला, मग त्याच्याचं उत्तर असेल. या शरद पवार साहेबांनी सांगितलं का नाना पटोले किंवा बाळासाहेबांनी सांगितलं तर तसं सांगा. जेव्हा आम्ही कुणीच बोललो नाही याच्या विषयावर, आम्ही महाविकास आघाडी म्हणतोय, तर तुम्ही कशाला प्रश्न करा? जनतेच्या प्रश्नापेक्षा यावर उद्धव ठाकरे सांगत नाही ना. पण आज आमदार साहेब दुसरा प्रश्न घ्या. लोकसभा हो सर, एक सभा खासदार बाळूमामा आहेत, ते म्हणतायत की तुमचेच खासदार काँग्रेसचे बाळूमामा हे म्हणतायत. हो सर, लोकसभा आणि विधान परिषदमध्ये मुस्लिम समाजाला उमेदवारी दिली गेली नाही. तमाम मुस्लिम समाज तुमच्याशी नाराज आहे. काय म्हणणार तुम्ही याबद्दल? कोणी सांगितलं? प्रश्न असा आहे दोन की MLC या होते मुस्लिम निवडणुकीच्या समाजाचे, त्यांना पार्श्वभूमीवर उमेदवारी. हो थांबा, एवढा विषय होऊन रे. एक प्रश्न होऊन द्या. त्याबद्दल तुम्ही काय म्हणणार? तुम्हाला उमेदवारी मिळणार का विधानसभेत? आता मीडियामध्ये तुम्ही, मला वाटतं तुम्ही एखाद्या पॉलिटिशियन सारखं प्रश्न विचारला म्हणून मी नाही, ते मध्ये बोलत होते म्हणून बोललो साहेब. मुसलमान नाराज असं तुम्ही मला सांगितलं. असं कुठलीही नाराजी नाही.
दुसरा महत्वाचा प्रश्न असा आहे की आज परवा त्यांनी जो वक्फ बोर्डाचा जे बिल आणलं लोकसभेमध्ये, हिंदू असो, मुस्लिम असो, शीख असो, ईसाई असो, जी आमच्या देशाची परंपरा आहे त्याला आमच्या संविधानामध्ये सुरक्षा आहे. संविधानामध्ये कोणाचंही सरकार आलं, कोणी काही आपल्या पद्धतीने करेल असं नाही होऊ शकत. पण मुस्लिमांच्या धार्मिक व्यवस्थेवर आघात करण्याचं बिल नरेंद्र मोदीच्या सरकारने जेव्हा लोकसभेमध्ये आणलं आणि मुस्लिमांचे धार्मिक जे आस्था आहे आणि जे त्याचं संरक्षण आहे ते राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी सरकारला नामोहरम करावं लागलं. त्यांनी आणलेलं बिल ही संयुक्त समितीकडे, संसदीय समितीकडे पाठवावं लागलं. मूळ मुद्दा आहे की हे नुसते मुसलमानांच्याच विरोधात आहे तसं नाही. महाराष्ट्रामध्ये हिंदूंच्या सुद्धा देवस्थानाच्या जमिनी ताब्यात घेऊन सिद्धिविनायकची मंदिर असतील, मुंबईचे शिर्डीचे साईबाबाचं असतील, पंढरपूरचं मंदिर असेल, हे सगळ्याच्या सगळं फडणवीसच्या सरकारमध्ये शासनाच्या ताब्यात घेण्याचं काम झालं. त्याचे तिथले पैसे जे आस्थेने दिले जाते, मी धार्मिक आस्था हा शब्द मुद्दाम जाणीवपूर्वक वापरला, त्यातल्या पैशाचं आमचं सरकार आल्यानंतर या सगळ्या देवस्थानांची झालेला पैसा खर्च झालेला, या पैशाची श्वेतपत्रिका आम्ही काढू आणि ज्या लोकांनी त्या पैशाचा मिसयूज केला, देवस्थानाच्या जमिनी आपल्या बगलबच्च्याला दिल्या, असे जे कोणी सापडतील त्यांना आम्ही जेलमध्ये पिसिंग सांगत होते ना फडणवीस, तसं पिसिंग करायला आम्ही लावू. कारण की हे संविधानानं अधिकार दिलाय. मुस्लिमाला असो, आमच्या हिंदूंना असो, आमच्या सिखांना असो, इसाईंना असो, सगळ्यांना हे धार्मिक अधिकार आम्हाला संविधानाने दिले. नाही, उमेदवारी वाटप, सगळे उमेदवारी विधानसभेत आम्ही तुम्हाला ते राहिला उमेदवारीचा विषय आमच्या सर्वेमध्ये जो कोणी असेल, जिथं मुसलमान नसेल, एकच असेल, पण त्याचं नाव लोकांमधून येत असेल तर त्याला आम्ही तिकीट देऊ. कारण की या निवडणुकीमध्ये आमचा क्रायटेरिया आहे. भाऊ, सध्या महाराष्ट्रामध्ये आरक्षणावरून, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरक्षणावर जोरदार वाद सुरू आहेत. परवा राज ठाकरे इथं मराठवाड्यात येऊन गेले आणि ते म्हणाले की महाराष्ट्रामध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे हेच निवडणुका डोळ्यासमोर ठेवून असे समाजामध्ये तेढ निर्माण करीत आहेत आणि राजकारण करत आहेत. आणि आता यावरून मला कोणावर प्रतिक्रिया द्यायची नाही, पण मी तुम्हाला सांगतो की जेव्हा सर्वपक्षीय मीटिंग याच्यावरची झाली होती एकनाथ शिंदे साहेबांकडे, आम्ही सगळेजण तिथं होतो. त्या मीटिंगमध्ये आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये या पद्धतीचा तणाव निर्माण होणं, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये हे काही बरोबर नाही. ज्या शाहू महाराजांनी आरक्षणाची व्यवस्था देशामध्ये निर्माण केली, त्याच शाहू महाराजांच्या कर्मभूमीमध्ये आणि जन्मभूमीमध्ये हे पाप होत आहे, हे चुकीचं आहे. आणि म्हणून हे सरकार म्हणून तुम्ही थांबवा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. एक मिनिट तुम्हाला आता चाललेलं काय चाललेलं कळायलाच कारण नाही तुम्हा लोकांना. नानाभाऊ, प्रश्न एक मिनिट माझा पूर्ण होऊ द्या. माझा प्रश्न वक्फ बोर्डावर आहे. चला एक जण बाहेर राहा, तुम्ही नेत्याचं होणं हे चुकीचं आहे आणि आमची भूमिका त्यामध्ये प्रामाणिक आहे. आरक्षणाच्या बाबतीत आमचे नेते राहुल गांधीजींनी त्याच्यामध्ये सातत्यानं एक भूमिका मांडलेली आहे. या देशामध्ये सगळ्यांना न्याय मिळायचा असेल तर या देशामध्ये राष्ट्रीय जनगणना आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक व्हावी, ही भूमिका आदरणीय राहुल गांधीजींनी मांडलेली आहे. काँग्रेस पक्षाची ती भूमिका आहे. या भूमिकेच्या माध्यमातून आम्ही त्यामध्ये सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका आमची आहे. पण हा जो महाराष्ट्रामध्ये उद्रेक निर्माण करण्याचं पाप हे फडणवीसाच्या सरकारपासून झालेलं आहे, हे तुम्हाला मला कोणाला नाकारता येणार नाही. आणि त्याच्यामुळे हा जो वाद आहे, हा वाद आम्हाला महाराष्ट्रामध्ये भुसणावं नाही. आणि त्या दृष्टिकोनातून ही जी काही परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये निर्माण करून ठेवलेली आहे, फक्त भाजप आणि महायुतीच्या सरकारने निर्माण करून ठेवलेली आहे. त्याला
कुठलाही वेगळं कारण देण्याचं कारण नाही. कोर्टाचा प्रश्न अजित पवार आता मालेगावात गेले असते त्यांनी असं म्हटलेलं आहे की केंद्राचे असू दे का राज्याचे असू दे कुठल्याही धर्माच्या मंदिराच्या बाबतीत असं बिल आलं तर आम्ही जग जाहीर त्याला विरोध करू, अन्याय होऊ देणार नाही. हे निवडणुकीच्या तोंडावरचं वक्तव्य वाटतं. तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्या, इथं तिघांना 3 कामं दिलेली आहेत फडणवीस साहेबांनी, म्हणजे ह्या दोघांना. आखरी कोण कंट्रोलर आहे हे तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे काम दिलेलं आहे. एक वेगळं काम करतो, एक वेगळं काम करतो, सगळ्यांना सांभाळा. आम्ही एक आता कोणाचे कोणते कोणते चेहरे आहेत आपल्या लक्षात येतातच. त्यामुळे या थोतांडला कोण ऐकणार? माणूस ज्याच्यासोबत बसलेला आहे, तुम्ही बसलेला आहात, त्या विचाराशी तुम्ही आपल्याला समर्पित केलेलं आहे आणि सत्तेमध्ये आहात. तुम्हाला ही लाईन घेता येणार नाही ना. तुमचे एक खासदार होता, त्या खासदारांनी समर्थन केलेलं आहे लोकसभेमध्ये, म्हणजे ज्यावेळेस हे चालू होतं. त्यामुळे असा विचार होता येत नाही ना. खुर्चीवर बसून जी काही विचाराची व्यवस्था असेल ते सांगावं लागणार आहे. रस्त्यावर तर कोणी काही बोलू शकतं. अजित पवारच्या खासदारांनी बिलाला सपोर्ट केलेला आहे. अजून बिल आलेलं नाही आहे. मला तिथं तेच होतच ना, त्यांच्या बाजूलाच बसले होते ना. नाना, बाळासाहेब थोरात यांच्यासाठी एक प्रश्न आहे. शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, अजून त्यांना युती सरकारने मदत केली नाही. सरकार नवीन घोषणा करताय वेगळ्या, पण मदत करत नाही. सरकार शेतविरोधी आहे. बिलकुल आहे. मी मगाशी सांगताना तुम्हाला सांगितलं की आपल्या फळबागा सगळ्या उद्ध्वस्त झाल्या. मी स्वतः त्या ठिकाणी बागांवर गेलो. अजूनपर्यंत सरकारने मदत केली नाही. मागचं 2 वर्षाच्या पहिलेचं झालं नुकसानाची भरपाई केली नाही, आताचं पण भरपाई करत नाही. आणि सरकार घोषणावर घोषणा करते आणि एकनाथ शिंदे इकडे येतात आणि विधानसभेत सांगतात की आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहोत. अहो, उभा आहे काय? फक्त पैशाची घोषणा करतात, पैसेच नाही. शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत हे म्हणतात की आम्ही पैसे दिलेत आणि खोटे आकडे सांगतात. मी त्यांना विचारलं आम्ही सरकारला की तुम्ही सांगा की मग आत्महत्या का वाढतात? त्याचं उत्तर सरकारजवळ नाही. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये आपल्याला महाराष्ट्रातली सगळी जनता या सरकारच्या विरोधात उभी आहे. त्यांच्या विरोधात प्रचंड चीड आहे आणि त्याच्यामुळे निवडणुका पुढे ढकलण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू झालेला आहे. बाळासाहेब थोरात यांच्यासाठी एक प्रश्न आलं. त्या बॅनरवरती असं लिहिलं होतं की आता वारं सुटलंय जोरात, भावी मुख्यमंत्री बाळासाहेब थोरात. बॅनर कोणी लावला नेमकं ते? मुख्यमंत्री पदाचे दावेदारांचं वारं सुटलेलं आहे. त्यामुळं मगाशी चर्चा झाली की शेवटी प्रमुख माणूस काय बोलतो त्याला बोलतो असतं. कार्यकर्ते असतात, उत्साह असतो. जसा मुंबईला दिसला तसा इथे दिसतो, तसा संघाला दिसेल, महाराष्ट्रात दिसेल. शेवटी आम्ही जे प्रमुख आहोत हे आम्ही सांगतो की जो मुख्यमंत्री होईल तो महाविकास आघाडीचा होईल. हे तर स्पष्टपणे आता अध्यक्षांनी सांगितलं. वेगळं काय आम्ही प्रत्येक वेळेस त्याचा खुलासा केला पाहिजे असं नाही. महाराष्ट्रात असे सगळीकडे बॅनर लागतात. परवा बच्चू कडू यांचंही बॅनर लागलं होतं, इम्तियाज जलील यांचंही बॅनर लागलं होतं. तिकडे अजित पवार सगळ्यांचं बॅनर लागतात मुख्यमंत्री पदासाठी. महाराष्ट्राच्या राजकारणाचा डम्पिंग ग्राउंड केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. आहेच ना, डम्पिंग ग्राउंड झालंच आहे. एक जगा दुर्गंधी सुटायला लागली कारण विचाराचं महाराष्ट्रातला विचार जो शाहू फुले आंबेडकरांचा होता तोच विचारच या सरकारने संपवलेला आहे. हा द्वेष एकमेकाच्या बद्दलचा आम्ही पाहतोय समाजामध्ये, हा महाराष्ट्रात कधी नव्हता. म्हणून विरोधी पक्षनेत्यांनी म्हटलं की त्याचा आता वास दुर्गंधी यायला सुरू झालेली आहे. तर हे खरी आहे. आखरी महाराष्ट्राने कधीच पाहिलं नाही हो. आपण एवढे वर्ष या महाराष्ट्राच्या भूमीवर जन्माला आल्यानंतर आम्हाला वाटत होतं की आपण सगळ्या सुख्या पुढं काय व्हायचं होईल. महाराष्ट्रामध्ये या पद्धतीचा धर्मात जातीत तणाव होणार नाही. पण हे पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये होत आहे. त्यामुळे डम्पिंग ग्राउंड नाही, त्याला दुर्गंधी सुरू झालेली आहे. नाना भाऊ, लाडक्या बहीण योजनेची जोडणीची मात्र अनेक अडचणी यामध्ये आहेत. बहिणीच्या आधार कार्ड लिंक होत नाही. त्याला नंतर एक बघा, ती योजना अजित पवारांनी त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे की आमची बटन दाबली नाही तर योजना बंद. त्यामुळे त्या योजनेचं स्वरूप काय ते सगळ्यांना लक्षात आलं. थँक्यू.